तुम्ही जर बॉम्बे हायकोर्ट क्लर्क तसेच तलाठी किंवा इतर सरळ सेवा परीक्षांच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर एक गोष्ट लक्षात येते, वाक्यांचे प्रकार या टॉपिकवर हमखास प्रश्न विचारले जातात. म्हणून आज आपण हा टॉपिक अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत आणि त्यामधील प्रश्न कसे सोडवायचे हे देखील पाहणार आहोत. हा टॉपिक तुम्ही नीट समजून घेतला तर परीक्षेमध्ये तुमचा प्रश्न नक्कीच बरोबर येऊ शकतो. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचे आपला विजय झेप या चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत वाक्य म्हणजे काय, वाक्याचे प्रकार किती व कोणते आणि या टॉपिकवरील प्रिव्हियस क्वेश्चन्स. तर सुरुवातीला वाक्य म्हणजे काय हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. पूर्ण अर्थाचे बोलणे किंवा अर्थपूर्ण शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात. मित्रांनो, ही व्याख्या बऱ्याच वेळा अनेक परीक्षांमध्ये विचारली आहे, त्यामुळे ही व्याख्या लक्षात ठेवा. बघा मित्रांनो, फक्त शब्दांची गर्दी म्हणजे वाक्य नसते, तर त्या शब्दांमधून एक विशिष्ट आणि पूर्ण अर्थबोध झाला पाहिजे तरच आपण त्याला वाक्य असे म्हणू शकतो. उदाहरणार्थ, आहे मुलगा तो वाचत पुस्तक. येथे शब्द आहेत पण ते योग्य क्रमाने नाहीत, त्यामुळे याला कोणताच अर्थ नाही. तो मुलगा पुस्तक वाचत आहे. येथे शब्दांचा क्रम योग्य आहे आणि अर्थ पूर्णपणे समजतो, म्हणून आपण याला वाक्य असे म्हणू शकतो. तर आता बघूया वाक्याचे प्रकार. मराठी व्याकरणानुसार वाक्यांचे वर्गीकरण तुम्ही या तक्त्यामध्ये पाहू शकता. वाक्याच्या अर्थावरून विधानार्थी, प्रश्नार्थक, उद्गारार्थी, तर होकार नकारावरून होकारार्थी आणि नकारार्थी, तर क्रियापदाच्या अर्थावरून स्वार्थी, अनार्थी, विद्यार्थी व संकेतार्थी हे प्रकार पडतात. आणि वाक्यरचनेवरून म्हणजेच वाक्यात असणाऱ्या विधानाच्या संख्येवरून केवल वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य असे वाक्यांचे प्रकार पडतात. तर बघूया अर्थानुसार पहिला प्रकार, विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य या वाक्यात फक्त साधे सरळ विधान केलेले असते आणि याची सुरुवात कर्त्याने आणि शेवट पूर्णविरामाने होतो. उदाहरणार्थ, राम शाळेत जातो हे एक साधे वाक्य आहे, ज्यात सुरुवातीला राम हा कर्ता आहे आणि शेवट पूर्णविरामाने होत आहे, म्हणजेच हे वाक्य विधानार्थी आहे. आता आपण पाहूया पुढचा प्रकार, तो म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्यास प्रश्नार्थक वाक्य असे म्हणतात. हे वाक्य ओळखायला अगदी सोपे आहे. ज्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आहे ते वाक्य प्रश्नार्थक वाक्य असते. उदाहरणार्थ, तुझे नाव काय आहे? तुमचे उपकार मी कसे विसरेन? म्हणजेच ज्या वाक्यातून प्रश्न विचारला जातो त्यास प्रश्नार्थक वाक्य असे म्हणतात. तर मित्रांनो, वाक्याचा पुढील प्रकार आहे उद्गारती वाक्य. आपल्या मनातील आनंद, दुःख किंवा आश्चर्य अशा तीव्र भावना व्यक्त करणाऱ्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य म्हणतात. उदाहरणार्थ, बापरे किती मोठा साप हा. या वाक्यांमध्ये शेवटी उद्गारवाचक चिन्ह असते आणि वाक्यांमध्ये केवल प्रयोगी अव्यय असतात. आता केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय, तर बापरे, अबब, वा, शाब्बास, इश्श इत्यादी भावनावाचक शब्द अचानक तोंडातून निघतात त्यांना केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. या शब्दांवरून आणि उद्गारवाचक चिन्हावरून दिलेले वाक्य हे उद्गारवाचक आहे हे आपल्याला सहज ओळखता येते. मित्रांनो, पुढचा प्रकार आहे होकारार्थी वाक्य. ज्या वाक्यातून होकार दर्शवला जातो त्या होकारार्थी वाक्य असे म्हणतात. तसेच या वाक्याला करणरूपी वाक्य असेही म्हणतात. मी रोज व्यायाम करते. ती सुंदर चित्र काढते. राम आज शाळेत जाणार आहे. ही काही होकारार्थी वाक्याची उदाहरणे आहेत. तर ज्या वाक्यातून नकार दर्शवला जातो त्या वाक्यास नकारार्थी किंवा अकरणरूपी वाक्य असे म्हणतात. मी रोज व्यायाम करत नाही. राम शाळेत जाणार नाही. मला पुस्तक वाचायला आवडत नाही. यातून नकार स्पष्ट होत आहे, म्हणजेच हे वाक्य नकारार्थी आहे. तर मित्रांनो, आता आपण या प्रकारांवर आलेले मागील वर्षांचे काही प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे, कठीण समय येता कोण कामास येतो? या वाक्याचा प्रकार ओळखा. मित्रांनो, या वाक्यात शेवटी प्रश्नचिन्ह आहे म्हणून हे वाक्य प्रश्नार्थी वाक्य आहे.
म्हणजेच याचे उत्तर आहे प्रश्नार्थी. पुढचा प्रश्न आहे, अबब केवढा हा उंचच उंच कडा वाक्याचा प्रकार सांगा. या वाक्यात अबब हा उद्गारवाचक शब्द आला आहे आणि उद्गारवाचक चिन्ह देखील दिसत आहे, म्हणजेच हे वाक्य उद्गारार्थी वाक्य आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्नार्थक वाक्य ओळखा. पर्याय क्रमांक 1 अंजली यायची. पर्याय क्रमांक 2 अंजली आली की नाही. पर्याय क्रमांक 3 अंजली आली. पर्याय क्रमांक 4 अंजली येऊन गेली. तर मित्रांनो, इथे पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4 मध्ये आपल्याला कुठेच प्रश्नचिन्ह दिसत नाही. फक्त पर्याय 2 मध्ये प्रश्नचिन्ह आहे, म्हणजेच हे वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे. तसेच यातून प्रश्न विचारला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे प्रश्नार्थक वाक्य आहे. पुढचा प्रश्न आहे, मला चहा आवडत नाही. या वाक्यातील अर्थानुरूप वाक्यप्रकार ओळखा. मित्रांनो, इथे हे वाक्य नकारार्थी आहे, कारण नाही हा शब्द नकार दर्शवतो. पाहूया पुढचा प्रश्न, पुढीलपैकी उद्गारार्थी विधान ओळखा. या प्रश्नामध्ये सोपी ट्रिक वापरा. जिथे उद्गारवाचक चिन्ह दिसत आहे ते उद्गारार्थी वाक्य, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 विधानार्थी व नकारार्थी वाक्य ओळखा. या प्रश्नामध्ये विधानार्थी वाक्य म्हणजे ज्यात साधे विधान केलेले असते असे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसते. देवापाशी एक भिकारी झोपला आहे. हे एक साधे सरळ वाक्य आहे. तर पर्याय क्रमांक 4 कष्टाशिवाय यश मिळत नाही हे वाक्य नकारार्थी आहे, म्हणजेच याचे उत्तर पर्याय क्रमांक 2 आणि 4 आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये विधानार्थी वाक्य व पर्याय क्रमांक 4 मध्ये नकारार्थी वाक्य आहे. तर मित्रांनो, आजचे हे वाक्याचे प्रकार तुम्हाला समजले असतील अशी मी आशा करते आणि उरलेले 2 प्रकार म्हणजेच क्रियापदाच्या अर्थावरून आणि वाक्यरचनेवरून पडणारे प्रकार आपण पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन ठेवा. तसेच या टॉपिकवरील आणखीन PYQ आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येतील, म्हणून टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. टेलिग्रामची लिंक यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. धन्यवाद.